लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची खुशखबर आलेली आहे। महत्वाची बातमी समोर आलेली आहे। 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात। 7 हप्ते ऑलरेडी तुम्हाला भेटलेले आहेत आणि 8व्या हप्त्याची तुम्ही उत्सुकता लागली आहे की 8वा हप्ता कधी भेटणार आहे, कोणाला भेटणार आहे, तपासणी कशी चालू आहे, सगळ्या बातम्या या ठिकाणी समोर आलेल्या आहेत। मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। हप्ता वाटपाची तारीख या ठिकाणी जाहीर झालेली आहे। डायरेक्ट तुम्हाला न्यूज पेपर मधली नंतर टीव्ही मधली बातमी मी समोर दाखवणार आहे आणि लक्षात घ्या या ठिकाणी पुराव्यासहित सगळ्या गोष्टी मी दाखवणार आहे। त्याच्यानंतर हे वाटप जे असणार आहे 8व्या हप्त्याचं वाटप जे असणार आहे किती दिवस चालणार आहे, कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत हे वाटप असणार आहे ते देखील या ठिकाणी समोर आलेलं आहे। त्याचबरोबर कोणत्या महिलांना या ठिकाणी 8वा हप्ता हा भेटणार आहे, कोणत्या महिलांना 8वा हप्ता भेटणार नाहीये, त्या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि किती महिलांना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत तर हे सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत। तर लाडक्या ताईंनो एक छोटा प्रश्न तुम्हाला विचारतोय, तुम्हाला सगळ्यांना हा 8वा हप्ता हवाय का? लवकर लवकर मला कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय तुम्हाला 8वा हप्ता हवाय का? नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि हप्ता तुम्हाला हवाय का एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। कारण की लक्षात घ्या हा जो 8वा हप्ता असेल तो जिल्ह्यानुसार वितरण होणार आहे। कारण की जे मोठे मोठे जिल्हे पुणे असेल, मुंबई असेल, ठाणे असेल या जिल्ह्यांना शेवट टप्प्यामध्ये पैसे येतील आणि जे छोटे छोटे जिल्हे आहेत जसं की मागे पण आपण बघितलं होतं भंडारा असेल, गोंदिया असेल, या ठिकाणी परभणी असेल किंवा छोटे छोटे जिल्हे जे आहेत त्या कोल्हापूर असेल, सांगली असेल किंवा या ठिकाणी तुम्ही धुळे, नंदुरबार असेल किंवा या ठिकाणी पुणे मधले काही जिल्हे असतील तर या अशा छोट्या रायगड असेल, रत्नागिरी असेल अशा छोट्या जिल्ह्यांना या ठिकाणी अगोदर पैसे येणार आहेत, लगेच तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत। आणि जे मोठे जिल्हे आहेत ज्यांच्या या ठिकाणी अर्जांची छाननी चालू आहे, अर्जांची संख्या जास्त आहे अशा ताईंना या ठिकाणी टप्प्याटप्प्याने पैसे येतील। म्हणजे एक 6 ते 7 दिवस हा टप्पा चालणार आहे कारण 6 ते 7 दिवसामध्ये तुम्हाला अकाउंटला पैसे येणार आहेत। तर लाडक्या ताईंनो सर्वांनी मला कमेंट बॉक्स मध्ये एक सांगायचं आहे तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते भेटलेले आहेत, 6वा आणि 7वा हप्ता तुम्हाला भेटलाय का? कारण की लक्षात घ्या या ठिकाणी 5 लाख ताईंना डायरेक्ट वजा केलं जाणार आहे आणि बाकीच्या राहिलेल्या 10 लाख ताईंची या ठिकाणी काय चालू आहे, तपासणी चालू आहे। तर अशा जवळजवळ 15-16 लाख ताई अशा ज्या आहेत त्यांची तपासणी चालू आहे, म्हणजे 10 लाख ताईंची तपासणी चालू आहे आणि त्या उरलेल्या 5 लाख ताई त्यांना या ठिकाणी लाभ भेटणार नाहीये। त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलला जर कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राइब करून ठेवा, खूप महत्त्वाचं हे चॅनल असणार आहे। लाडक्या बहिणीनो तुमचं हे चॅनल आहे त्याच्यामुळे सर्वांनी सबस्क्राइब करून ठेवायचं। नवीन जर कोणी ताई आले असतील तर लगेच आता वेळ न वाया घालवता डायरेक्ट तुम्हाला मी व्हिडिओ मधली बातमी दाखवतोय। ही बघा तुमच्या समोर बातमी आहे ती म्हणजे सकाळ न्यूज पेपरची साम टीव्हीची ही बातमी तुमच्या समोर आलेली आहे। फेब्रुवारी हप्त्याची प्रतीक्षा संपणार। बघा प्रतीक्षा का संपणार आहे त्याचं पण कारण तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं। हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे। फेब्रुवारी महिना हा लहान महिना असतो, 28 दिवस या ठिकाणी महिन्यामध्ये असतात। त्याच्यामुळे 28 दिवस असल्यामुळे पुढचे 2 ते 3 दिवस या ठिकाणी कमी भेटतात। त्याच्यामुळे जसं मागच्या वेळेस 24 या ठिकाणी जानेवारी पासून या ठिकाणी हप्ता वाटप सुरू झालं त्याच्यामध्ये 2-3 दिवस अगोदरच या ठिकाणी त्याच्यामुळे हप्ता वाटप होणार आहे। कारण की 7 ते 8 दिवस कमीत कमी आपल्याला या ठिकाणी कमीत कमी 6 ते 7 दिवस या ठिकाणी वितरण चालतं। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो हा जो हप्ता असणार आहे याची तारीख या ठिकाणी सांगितलेली। लाडक्या बहिणींनो बघा फेब्रुवारी हप्ता तुम्हाला 20 तारखेपर्यंत येणार अशी या ठिकाणी सूत्राकडून माहिती त्यांना समजलेली आहे। साम टीव्हीची बातमी आहे। लाडक्या ताईंनो यामध्ये मी काहीच बोलत नाहीये, मी स्वतः याच्यामध्ये काही समर्थन करत नाहीये। ज्या गोष्टी टीव्हीवर आलेल्या त्याच गोष्टी मी तुम्हाला दाखवतोय कारण की आपण फेक गोष्टी सांगत नाहीत, फेक न्यूज कधीच दाखवत नाहीत। ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, टीव्हीवर येतात, न्यूज पेपरला येतात किंवा वृत्तपत्रात येतात किंवा रिपोर्टर कडून ज्या गोष्टी येतात त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो तुम्हाला आतापर्यंत लक्षात घ्या 20 तारीख यांनी दिलेली आहे, साम टीव्हीनी दिलेली तारीख आहे 20 तारीख, पण माझ्या मते तर 22 तारखेपासून ते 23 तारीख 22 ते 23 तारखेपासून तुम्हाला हप्ता वाटपाला
सुरुवात होऊ शकतं। आता बघूया 20 तारीख साम टीव्हीने दिलेली आहे, मी सांगत आहे 22-23 तारखेपासून हप्ता वाटपाला सुरुवात होईल। तर आपल्याला सगळ्यांना लाडक्या बहिणींना हा हप्ता भेटणार आहे, काळजी करू नका। आता आपण बघूया नेमकं कोणत्या ताईंना पैसे भेटणार नाहीयेत। लक्षात घ्या मागच्या वेळेस 2,41,00,000 ताईंना जानेवारी महिन्यामध्ये या ठिकाणी पैसे वितरण झाले होते। जानेवारी महिन्यामध्ये किती ताईंना भेटले होते बघा, लक्षात घ्या 2 कोटी या ठिकाणी 41,00,000 ताईंना पैसे भेटले होते। त्यातल्या 5,00,000 ताई त्यांनी तर डायरेक्ट वजा केलेत, म्हणजे लक्षात घ्या 2,36,00,000 ताईंना या ठिकाणी पैसे भेटण्याचे चान्सेस आहेत। आता त्याच्यामधली अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की अर्जांची छाननी सुरू झाली आहे। एका पुणे जिल्ह्यामध्ये 75,000 वाहन चालकांचे या ठिकाणी त्या ताईंची या ठिकाणी चौकशी चालू झालेली आहे। आतापर्यंत जर बघितलं तुम्ही या ठिकाणी बघू शकता, आतापर्यंत 5,00,000 ताई अपात्र ठरलेले आहेत। 4 चाकी वाहने जवळजवळ 10,00,000 ताई, अशा पूर्ण महाराष्ट्रात जर बघितलं 10,00,000 ताई या ठिकाणी आहेत। लातूरमधून 25,000 डायरेक्ट बाद करून टाकलेले आहेत। मुंबईमधून अपात्र 22,000 पर्यंत पोहोचलेला आहे। तर असा हा आकडा मोठा झालेला आहे। 16 लाखापर्यंत या ठिकाणी ताईंना या ठिकाणी फटका बसू शकतो। तर या ठिकाणी तुम्ही पण हे सगळ्या गोष्टी मी दाखवल्या होत्या तुम्हाला, आदित्य तटकरे मॅडमचं हे ऑफिशियल न्यूज मध्ये आहे। आता लक्षात घ्या तुम्हाला ह्या पुराव्यासहित सगळ्या गोष्टी मी दाखवत आहे। मुंबईमध्ये जर बघितलं 22,000 महिलांना योजनेतून वगळण्यात, बघा एका मुंबईमधून जर बघितलं तर 22,000 या पडताळणीमध्ये 22,000 ताईंना वगळण्यात आलेलं आहे। न्यूज 18 लोकमतची ही बातमी तुमच्या समोर आहे। बघा या ठिकाणी मी स्वतः काही बोलत नाही, ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, न्यूजपेपर लिहितात त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो। मुंबईमधून जर बघितलं तर 22,000 ताईंना या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे। नंतर आपण बघूया पुढे अजून जाऊया। या ठिकाणी बघा 4 चाकी वाहन, बघा तुम्हाला मी सांगितलं होतं आकडेवारी 10,00,000 अंदाजे या ठिकाणी 4 चाकी वाहन धारक आहेत। साम टीव्हीची ही बातमी आहे, मी स्वतः सांगत नाहीये किंवा न्यूजपेपर मध्ये नाहीये, टीव्ही मधली ही बातमी डायरेक्ट आलेली आहे। 4 चाकी वाहन धारक 10,00,000 अंदाजे आहेत या योजनेची सद्यस्थिती आहे। तर 4 चाकी जे वाहन धारक आहेत तर ते 10 लाखापर्यंत या ठिकाणी आकडा पोहोचलेला आहे। पूर्ण महाराष्ट्रात जर बघितलं तर 10,00,000 ताईपर्यंत काय झालेले आहेत हे पडताळणी होणार आहे। 10,00,000 ताईंची अंदाजी आकडेवारी, याच्यामध्ये कमी जास्त एक 8-9 लाख किंवा 10 लाख अशा स्वरूपात होऊ शकतं। तर एवढ्या मोठ्या स्वरूपात हा आकडा पोहोचलेला आहे। एकट्या पुण्यातच बघितला आपण तर 75,000 आकडा पोहोचला होता। मुंबई असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, अमरावती असेल, अशा मोठ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये 4 चाकी वाहनधारकांची संख्या जास्त आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंना एकच निवेदन आहे, तर काळजी करू नका, या ठिकाणी पडताळणी सुरू आहे। आणि 8व्या टप्प्यामध्ये लक्षात घ्या, 8व्या टप्प्यामध्ये जर पकडलं आपण तर हे 10 लाख 15 लाख कमी जर झाले तर 2,25,30 लाख ताईंना 100% पैसे भेटणार आहेत। जे इन्कम टॅक्सचं वगैरे आहे किंवा तुमचं उत्पन्नाचं आहे, तर या हप्त्यामध्ये ते होणार नाहीये, कारण की वेळ कमी आहे। वेळ कमी असल्यामुळे आता तर फक्त 4 चाकीचीच या ठिकाणी या महिन्यामध्ये पडताळणी होणार आहे। पुढच्या महिन्यामध्ये मी तुम्हाला त्याची अपडेट देणार आहे, कारण ती गुड न्यूज आहे की लाडक्या ताईंनो या टाइमला टेन्शन घेऊ नका की आपली 4 चाकी वाहनाची फक्त तपासणी झाली म्हणजे दुसरी तपासणी होते का, टेन्शन घेऊ नका। फक्त 4 चाकीची यावेळेस तपासणी होऊ शकते, कारण की वेळ आता कमी राहिलेला आहे। आज जर बघितलं 11-12 तारीख आहे फेब्रुवारी महिन्याची आणि राहिले तर 7-8 दिवस, 7 ते 8 दिवसामध्ये एवढ्या जवळजवळ 2.5 कोटी ताईंची तपासणी होऊ शकत नाही। त्याच्यामुळे लक्षात घ्या 2,30,00,000 ताईपर्यंत 100% यावेळेस जाणार आहे, या ठिकाणी हप्ता भेटणार आहे। तर तुम्हा सगळ्यांना हप्ता हवाय का आठवा, एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। सर्व गोष्टी तुम्हाला मी आता पुराव्यासहित दाखवल्यात, या ठिकाणी मी बोललेलो नाहीये, पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवल्या। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो आपले हे चॅनल आहे, सर्वांनी सबस्क्राइब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच लाईक करून चांगल्या कमेंट्स पण द्यायच्या आहेत। थांबूया इथेच, काही अपडेट आलं काही आलं तर तुम्हाला नक्की सांगतो। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।